100-200-300 कार्यक्रम तरी थोडं लोकांना मिळाली पाहिजे हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कारण या निवडणुकीमध्ये आपली आंबेडकरी चळवळीतल्या समाजाची, बौद्ध समाजाची, दलित समाजाची, मातंग समाजाची, कर्मकार समाजाची, एकत्या समाजाची भरपूर मतं आपल्या महायुतीला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की दलितांची मतं यावेळेला भरपूर आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर आता एक तर आपण आता बीजेपी सोबत आहोत आणि बीजेपी शिवसेनेसोबत जाताना राज्यभरामध्ये आपण चर्चा करून आपण निर्णय घेतलेला आहे. मी तर सुरुवातीला भाजप सेनेसोबत जाण्यासाठी मला विरोध होता. ज्यावेळेला आपण एकत्र होतो त्यावेळेला योगेंद्र गवाडे सरांचा फार आग्रह होता की आपण तिकडे जायला पाहिजे, पण मी अजिबात त्याला पाठिंबा दिला. पण इतिहास तर आपल्याला माहिती आहे. बाळासाहेबांना भेटलो, नंतर बैठक आपण घेतल्या, काही ठिकाणी सांगितलं, आपण आपल्या मनातल्या ज्या वेदना होत्या काँग्रेसच्या संबंधातल्या त्या आपण मांडल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला बीजेपी सेनेसोबत जायला लागत नाही. आणि अनेक साहित्य ठिकाणी गंगाधर पानतवडेकर असतील, ऋषिकेश कांबळे असतील, त्यानंतर कृष्णा गिरवले असतील, अशा अनेक साहित्य ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपण बीजेपी सोबत आपला अजेंडा तर आपला अभ्यास आहेच आहे, आंबेडकर अजेंडा आहेच आहे, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण त्यांच्यासोबत जायला लागत नाही. आणि म्हणून आपण भाजप सेनेसोबत गेलो. सगळे विचार त्यांचे आपण मान्य केले तसा विषय अजिबात नाही आहे. विचारसरणी वेगवेगळी असू शकते, पण आपण अशा पद्धतीनं आपण या अलायन्समध्ये आहोत. जॉर्ज फर्नांडिस होते, त्यानंतर शरद यादव होते, त्यानंतर नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, डीएमके हा पक्ष होता. अशा अनेक पक्षांची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हे अटलजीच्या काळामध्ये स्थापन झाली होती आणि आता आपण यांच्यासोबत आहोत. सत्तेचा जो वाटा आहे तो आपल्याला जरी मिळत नसला तरी आता आपल्याला तो मिळवायचा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आपण आता त्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये. तर आपण जे बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्याशी आपण चर्चा करावी. नंतर जे पालकमंत्री होतील तेवढं त्यांना इथं सांगू आपण, पण आता पालकमंत्री त्यांना इथं सांगू. पण आपल्याला जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यामध्ये 5 जागा मिळाल्या पाहिजे, त्यानंतर पंचायत समिती 8 जागा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला उमेदवार कोण आहे, कोणती जागा आहे याची यादी आपण तयार करायची आहे. आणि आपण आतापासूनच जिल्हा अध्यक्षांना त्यांच्या बोलायचं आहे. नंतर आता महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे जे आहेत, आता मला वाटतं रवींद्र चव्हाण जे आहे ते कार्याध्यक्ष बनवलेलं आहे. लवकरच बीजेपीचा अध्यक्ष अनाथ होईल, तर त्यांच्याशी चर्चा करून, देवेंद्रजी चर्चा करून आपण हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा मिळवायच्या आहेत. त्यानंतर काही ठिकाणी जागा एखादी कमी जास्त झाली तर पक्षांचं जे आश्वासन आहे ते त्यांच्याकडून आपण घ्यायचं आहे. त्यासाठी आजची बैठक बोलवलेली आहे.